राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। राज्यात सर्वत्र सध्या उष्णतेची लाट पसरली आहे। प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे। राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना प्रसिद्ध केल्या आहेत। त्याचा नागरिकांनी पालन करून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। यावर जनहितार्थ केलेला हा विशेष रिपोर्ट। उष्माघात हा उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणं, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणं, काच कारखान्यातील कामे करणं, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणं, घट्ट कपड्याचा वापर करणं, अशा प्रत्यक्ष उष्णतेची अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्यानं उष्माघात होतो। उष्माघात झाल्यास तुम्हाला थकवा येणं, ताप येणं, त्वचा कोरडी पडणं, भूक न लागणं, चक्कर येणं, निरुत्साही होणं, डोकं दुखणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैन आणि अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था होऊ शकते। मग आतापासून बचाव करण्यासाठी रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कूलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत। रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईस पॅड लावावेत, आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन देणं गरजेचं आहे। तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी। उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकावा। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा। अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावं। कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचं कामगारांना सूचित करावं। पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा। बाहेर कामकाज करताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा। गरोदर महिला, कामगार आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी। रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईच्या सुविधा उभाराव्यात। लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये। दुपारी 12 ते 3:30 कालावधीत उन्हात बाहेर जाणं टाळावं। गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं। बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत। उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळावं, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवावीत। राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा।